मुंबई गोवा महामार्गाच्या भीषण वास्तवामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांच्या नशिबी यंदाही ट्रॅफिक कोंडीचाच वनवास असणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण गणेशोत्सवाला अवघा 1 महिना शिल्लक आहे, मात्र महामार्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला माणगाव बायपास तब्बल 18 वर्षांनंतरही अपूर्णच आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून आश्वासनांची मालिका सुरू आहे, मंत्र्यांचे दौरे होत आहेत, पण प्रत्यक्षात कामाचा वेग मात्र अतिशय संथ आहे आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातल्या गणेश भक्तांचा प्रवास माणगाव बाजारपेठेतल्या वाहतूक कोंडीतच अडकणार का असा प्रश्न समोर आलेला आहे। बघूया प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकणची जीवनवाहिनी। दरवर्षी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास याच रस्त्यावरून होतो। मात्र या महामार्गावरील माणगाव बायपासचं चित्र गेली 18 वर्ष बदललेलं नाही। 2008 मध्ये सुरू झालेलं काम आजही अपूर्णच आहे। अनेक सरकार बदलली, मंत्री बदलले, आमदार खासदारांनी वारंवार मुदतीही जाहीर केल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात बायपास आजही पूर्ण झालेला नाही। त्यामुळे वाहनधारकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे। मी या गावचा रहिवासी आहे। हा जुना मुंबई गोवा हायवे हा बायपास निघतो इथे, आणि हे स्थानिक आमदार खासदार जे बोलतायत की गणपतीमध्ये हा पूल पूर्ण होईल बायपासचा, पण 100% सांगतो हा फक्त यांचा पोकळ आश्वासन आहे। कारण भरपूर काम अजून जवळजवळ 50% काम ब्रिजचाच बाकी आहे। अजून पूर्ण नदीचा आमच्या समोर नदी आहे, त्याच्यावरती भरपूर ब्रिजचं कामचं बाकी आहे। मग हा कसा गणपतीत होईल? येत्या 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो गणेश भक्त आणि चाकरमानी कोकणाकडे रवाना होणार आहेत। त्यामुळे किमान माणगाव बायपासचा एकमार्गी मार्ग तरी सुरू होईल अशी अपेक्षा होती। मात्र सध्याची कामाची गती पाहता ती अपेक्षाही धुसर झाली आहे। कारण कोलेटी, सुकेळी खिंड, कोलाड उड्डाणपूल, माणगाव बायपास आणि इंदापूर बायपास अशा अनेक ठिकाणी अजूनही कामं सुरूच आहेत। परिणामी प्रवासाचा वेग वाढण्याऐवजी वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। तुम्ही लहानाचा मोठा आलं तरी अजून हायवे पूर्ण झाले नाही। आज पूर्ण, आणि मला वाटतं ह्या वर्षी पण गणपती आपले ट्रॉफिकमध्ये जाणारच आहेत, कारण अजूनही रस्ता पूर्ण दिसत नाही आहे। पावसाचे खड्डे वगैरे सगळं आहे, तर कधी हा रस्ता पूर्ण होईल? किती आश्वासन येऊन गेलेत, सगळ्यांनी दिले की आता होईल मगच होईल, पण अजूनही काही बोल झालेले नाही आहेत। आणि अद्याप मला वाटतं ह्या वर्षी पण रांगा भरपूर लागणार, ट्रॉफिक होणार माणगावमध्ये पण भरपूर। महामार्गावर अनेक ठिकाणी अपूर्ण पुलांची कामं, उखडलेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो। परिणामी काही किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी अनेकदा तासनतास प्रतीक्षा करावी लागते। गणेशोत्सवाच्या काळात तरी परिस्थिती आणखीनच गंभीर होते। वाहतूक कोंडीमुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे प्रत्येक वर्षी दिली जाणारी आश्वासनं आता वाहनधारकांच्या दृष्टीनं केवळ घोषणाच ठरत असल्याची भावना व्यक्त होते। भारताचं जे सरकार आहे ते झोपलेलं आहे, आणि झोपलेल्यामुळे आम्ही जनता फार नाराज आहोत या सरकारवर। समजलं का? हे फक्त आम्हाला आश्वासने देतात आणि आश्वासनाची खैरात करतात, आणि आमची एवढी कुचंबना झालेली आहे या सरकारच्यामुळे। गेली 18 वर्ष आपण पाहता की हा रस्त्याचं काम चालू आहे, अद्यापही या रस्त्याचं कामकाज सुरू असताना देखील पूर्ण झालेलं नाही आहे, आणि सामान्य जनतेला याचा त्रास होत आहे। माणगावमध्ये ट्रॅफिक होत आहे, त्याच्यामुळे या ट्रॅफिकचा फटका कुठेतरी सामान्य जनतेला मिळत आहे। आता थोड्या दिवसावर गणपती आलेत, सरकार अजून झोपेतच आहे। अजून 18 वर्ष झाले काम चालू आहे गणपती, आता समोर आता 1 महिना झाले गणपती आले, तर 18 वर्ष झालं पूर्ण काम चालू, कधी होणार आहे? मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत शासनाकडून दरवर्षी फक्त आश्वासनांचीच खैरात केली जाते, पण प्रत्यक्षात कामाचा वेग अजूनही संथच आहे। अधिकारी आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे कोट्यावधी रुपये खर्च करूनही हा महत्त्वाचा बायपास अद्याप वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही। महामार्गाचं काम पूर्ण करण्याच्या डेडलाईन अनेकदा बदलल्या, पण परिस्थिती बदललेली नाही। त्यामुळे यंदा तरी बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार की त्यांना रखडलेल्या रस्त्यांचं विघ्न यावर्षीही सोसावं लागणार, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। सागर जैन, पुढारी न्यूज, रायगड।